सत्तेच्या चाव्या हातात असल्या आणि पक्षप्रमुखांचा वरद हस्त असला की भाई आपण काहीही करू शकतो. अपुनिश डॉन आहे. जनतेला त्रास देण्याचं जणू काही आपल्याला लायसन्सच मिळालंय अशा आविर्भावात काही लोकप्रतिनिधी काम करत असतात. काम नाही, वावरत असतात. आता यांना लोकप्रतिनिधी म्हणणं म्हणजे आपणच आपल्याला शिक्षा करून घेण्यासारखं आहे. आम्हाला मत द्या नाहीतर तुमच्याकडे बघतो अशा धमक्या देणाऱ्या पुष्पाला अखेर त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. झुकेगा नहीं साला, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणणाऱ्या जहांगीर खानची पोलिसांनीच धिंड काढली आणि त्याचा पिक्चर बघायला तिथे लोक जमले. अखेर त्याच्या पापांनीच त्याला झुकवलं. निवडणुकीच्या काळात डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात मोठा गोंधळ झाला. देखो 3 নম্বর বোতামটা ব্লক করা আছে কিনা, ব্লক করা আছে তো, ব্লক করা আছে তো, কিন্তু যখন 3 নম্বর ব্লক করা আছে তো, দেখে যান 3 নম্বর ব্লক করা আছে কিনা, ব্লক করা আছে কিনা দেখে যান, ব্লক করা আছে তো, ব্লক করা আছে তো, আছে তো। আপনার কি নাম কি দেখি, আইডেন্টি কার্ড দেখি, আইডেন্টি কার্ড দেখি, আপনার আইডেন্টি কার্ড। त्यामुळे तिथे फेर मतदान घेण्यात आलं आणि त्यावेळी भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिलं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं यावर विवेकने याआधीच व्हिडिओ केलाय आणि तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे जहांगीर खानची दहशत काय होती ते तुमच्या लक्षात येईल आणि त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आता एकीकडे तृणमूलचे अनेक नेते हे पक्षाला टाटा बाय बाय करतायत आणि दुसरीकडे फाल्टाच्या पुष्पावर जहांगीर खानवर पळून जाण्याची वेळ आली. नेपाळ बॉर्डरवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हाफ चड्डीवर त्याची धिंड काढली. नेमकं काय घडलं हेच आजच्या भागात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. सत्ता काळात गुंडापुंडांना सोबत घेऊन सगळ्या प्रकारची हिरोगिरी गुंडगिरी करणारे ममता बॅनर्जींचे लाडके भाचे अभिषेक बॅनर्जी उर्फ भाईपो हे सध्या भिगी बिल्ली झालेत. अभिषेक बॅनर्जी यांचा उजवा हात असलेल्या जहांगीर खानला पोलिसांनी अटक केली. 21 मेला फाल्टा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी निवडणुकीच्या मैदानातून या जहांगीर खानने माघार घेतली आणि त्यानंतर त्याचं दर्शनच कोणाला झालं नव्हतं. उत्तर प्रदेशमध्ये सिंघम म्हणून ओळखले जाणारे IPS अधिकारी अजय पाल शर्मा यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. मतदानापूर्वी अजय पाल शर्मा यांनी जहांगीर खान याच्या घरी जाऊन त्याच्या सहकाऱ्यांना इशारा दिला होता की मतदारांना धमकावू नका. त्यावेळी त्याला प्रतिक्रिया देताना जहांगीर खान असं म्हणाला होता की अजय पाल शर्मा जर सिंघम असतील तर मी पुष्पा आहे आणि पुष्पा कधी झुकत नाही. पण हा पुष्पा फुसकाबार निघाला. त्याला पळून जाण्याची गरज भासली. आता ती का भासली तेही सांगते. 4 मे रोजी जेव्हा भाजपला छप्परफाड बहुमत मिळालं त्यानंतर ममताच्या मोगलाईत आपण जी पापं केलीये त्याची सजा सुवेंदू अधिकारी यांच्या राज्यात आपल्याला भोगावी लागेल याची कल्पना बहुतेक जहांगीर खानला आली असावी, कारण त्यानंतर तो दिसेनासा झाला होता. 18 मे रोजी अटक टाळण्यासाठी त्याने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत दिलासा दिला, पण तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र त्याला कोणतंही संरक्षण देणं न्यायालयाने टाळलं, कारण त्याच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगणं, जमिनींवर कब्जा करणं, खंडणी, मारहाण असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तृणमूल काँग्रेसच्या काळात तिथली सीमा फक्त बांगलादेशींसाठीच मोकळी होती असं नाहीये, तर गोवंशाची, शस्त्रांची, ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तिथून तस्करी पण व्हायची आणि जहांगीर सारखे गुंड यात सामील होते. पश्चिम बंगालमध्ये एक समांतर अर्थव्यवस्था या 15 वर्षांच्या काळात सुरू होती आणि त्याचे कर्ते धरते होते ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी. अभिषेक बॅनर्जींचं डायमंड हार्बर मॉडेल जे होतं ना ते हेच होतं आणि विरोधकांना, मतदारांना धमकावण्याचं, चिरडण्याचं, मारण्याचं, दहशत माजवण्याचं काम जहांगीरवर सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे जहांगीर खान हा अभिषेक बॅनर्जी यांचा उजवा हात मानला जायचा. पश्चिम बंगालच्या विशेष टास्क फोर्सने 8 जून रोजी नेपाळ सीमेजवळ जहांगीर खानला अटक केली. याचा अर्थ तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. कदाचित तो बांगलादेश किंवा पाकिस्तानला पळून जाणार होता. पळून जाण्याच्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 11 जून रोजी पोलिसांनी त्याला फाल्टा इथे आणलं आणि त्याला चक्क हाफ पॅन्टमध्ये, हाफ चड्डीवर पोलिसांनी त्या परिसरात फिरवलं आणि त्याची ती धिंड बघायला तिथे लोक जमले.
जहांगीर खान याच्या अटकेचं वृत्त दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात पोहोचताच वर्षानुवर्ष त्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या स्थानिक संतप्त नागरिकांनी फाल्टा इथल्या त्याच्या बंद पक्ष कार्यालयावर आणि त्याच्या निवासस्थानावर धाडसी हल्ला चढवला। आंदोलकांनी हातोड्याच्या सहाय्याने त्याच्या कार्यालयाचं कुलूप तोडलं, आतमध्ये प्रवेश केला, खिडक्यांच्या काचा, फर्निचर, एसी तोडून टाकले, कागदपत्र फाडून टाकले। म्हणजे इतके वर्ष जो राग होता ना तो अशा पद्धतीने बाहेर निघाला। त्याची धिंड काढताना अनेक जणांनी त्याला पाहून चोर चोर अशा घोषणा दिल्या, त्याच्यावर अनेक जण थुंकले। म्हणजे इतके वर्ष जनतेला जो त्रास दिला होता ना त्याचा हा उद्वेग होता। आणि तो जहांगीर खान गरीब याचकासारखा सगळ्यांसमोर हात जोडत होता। इतके वर्ष दहशत माजवली आणि लोकांची जी संतप्त प्रतिक्रिया होती ती अशा पद्धतीने बाहेर पडली। अहो, लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचे सेवक असतात, पण हुकुमशहा बनून दडपशाहीच्या मार्गाने जर तुम्ही काम कराल तर तुमचा शेवट असाच होणार आहे। अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातल्या जनतेच्या असंतोषाची झलक काही दिवसांपूर्वी सोनारपूरमध्ये पाहायला मिळाली। अभिषेक बॅनर्जीवर तर अंडी फेकण्यात आली आणि आता अभिषेक बॅनर्जीचा उजवा हात जहांगीर खानला अटक झालीय। त्यामुळे अभिषेक बॅनर्जीच्या अडचणीत मोठी वाढ झालीय। कदाचित अभिषेक बॅनर्जीची कुंडली सुद्धा आता बाहेर येऊ शकते। फाल्टा पोटनिवडणुकीच्या वेळीच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ठणकावून सांगितलं होतं की या जहांगीर खानला माझ्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं ते मी बघतो, ती आता माझी जबाबदारी। आणि सुवेंदू अधिकारी यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला। अहो, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा। आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।